तुला काय वाटतं प्राची, काय काळजी आपण प्रिव्हेन्शन सांगूया लोकांना की ह्याच्यावर आपल्याला काय वाटतं एक महिला म्हणून की मी माझ्या मुलीची अशी काळजी घेईल, आपण लोकांना सोल्युशन्स देऊया. अगदी बरोबर. पहिला जो मुद्दा तू मांडला मला तो खरंच पटलाय, गुड टच आणि बॅड टच. आपण आहे ना शाळेमध्ये मुलीला पाठवतो, त्या ठिकाणी तिला गुड टच आणि बॅड टच शिकवलं जातं, मात्र त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं त्यावेळेला त्या मुलीची बुद्धी चालणार आहे का? एखादा पुरुष जो माझा बाप नाही आहे, जो माझा कोणीच नाही आहे, आणि ठीक आहे आता आपण त्या विषयावर पण बोलायला नको, तो बाप असू देत किंवा आजोबा असू देत, गुड टच बॅड टच हा सगळ्यांसाठी तो रूल लागू असला पाहिजे, तर हा विषय वेगळा आहे. तर अशा वेळेला तिची ती बुद्धी चालणार आहे का? कारण तो जो क्षण असतो ना, इमॅजिन करते मी कालपासून की तो इतका भयानक असतो की त्यावेळेला तिची बुद्धीच काम करायची बंद होणार आहे. तिला सांगता येणार आहे का की बाबा तू मला इथं टच करू नकोस, किंवा तिला त्या सिच्युएशनमधून पळ काढता येणार आहे का? त्यामुळे मला असं वाटतं गुड टच आणि बॅड टच शिकवण्याच्या आधी तिला मानसिकदृष्ट्या सक्षम करणं फार गरजेचं आहे. मुलगी ज्या वेळेला जन्माला येते ना, तर त्यावेळेला तुम्ही तिला मेहंदी काढायला शिकवता, तुम्ही तिला रांगोळी काढायला शिकवतात, तिला उद्या जेवण बनवता आलं पाहिजे तिचं, हे तुम्ही याची काळजी तुम्ही घेतात. पण त्याआधी ती मानसिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग होऊ शकते, मेंटली ती किती स्ट्रॉंग होऊ शकते याचा विचार आईवडिलांनी करायला पाहिजे असं मला. जर आपल्या समोर आलीच तर त्यावेळेस जसं आपण हजरजबाबीपणा म्हणतो तसं तिने एकदम पटकन रिॲक्शन देऊन तिकडनं आयदर पळ तरी काढला पाहिजे किंवा काहीतरी ओरडणे इतपत तरी तिने किमान स्वतःचं संरक्षण खरं तर अशा करणे तरी तिने केलं परिस्थितीमध्ये पाहिजे. ते पण नसू शकतं. पण